चॅनलवर सगळ्यांचं स्वागत करतो। मी तहसीलदार नितीन कुमार देवरे तुम्हाला आज चालू घडामोडीचं प्रिपरेशन कशा पद्धतीने करावं, त्याचबरोबर ज्या काही परीक्षा होत असतात, यूपीएससी परीक्षा असेल, एमपीएससी असेल, स्पर्धात्मक परीक्षा कोणती असो, पीएसआय एसटीआय घ्या किंवा तलाठी भरती असेल, तर या प्रत्येक परीक्षेमध्ये त्या ठिकाणी जवळपास 10 ते 15 मार्कासाठी चालू घडामोडी हे आवर्जून त्या ठिकाणी विचारलं जात असतं। आणि निश्चितच मित्रांनो, चालू घडामोडी माहीत असणं किंवा आपल्या आजूबाजूला जगामध्ये परिसरामध्ये काय सुरू आहे याबाबत ज्ञान असणं हे कधीही चांगलं असतं। मग स्पर्धात्मक परीक्षा करणारा विद्यार्थी असो किंवा साधारण कॉलेजमध्ये जाणारा किंवा एखादा नोकरी करणारा व्यक्ती किंवा त्याला सुद्धा चालू घडामोडी माहीत असणं फार फार गरजेचं असतं। त्यामुळे नियमित पेपर वाचन हा सगळ्यात चांगला उपाय चालू घडामोडीसाठी आहे मित्रांनो। मग हे पेपर वाचन कशा पद्धतीने केलं जातं, बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना प्रश्न पडतो की नेमका पेपर कोणता वाचावा। बरं, पेपर वाचावा ते जर फायनल झालं तर मग पेपरमधील नेमका कोणता घटक वाचला पाहिजे, कोणती बातमी वाचली पाहिजे, ह्या गोष्टी आज मी तुम्हाला इत्थंभूत त्याबाबत माहिती देणार आहे। तर मित्रांनो, पेपर कोणता निवडावा हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांसमोर असतो। मित्रांनो, माझं असं मत आहे की पेपर हा तुमच्या गावापर्यंत किंवा तुमच्या शहरामध्ये जो कोणता पेपर अवेलेबल असेल तो तुम्ही वाचू शकतात। म्हणजे खूपच कठीण असेल तर जे वर्तमानपत्र निदान किंवा ते काही जिल्ह्यांमध्ये प्रसिद्ध होणारं असलं पाहिजे ते वर्तमानपत्र तरी वाचलं तरी काही हरकत नाही। परंतु काही तुम्ही शहरामध्ये असाल, तुमच्या गावापर्यंत अप्रोच चांगला असेल त्या वर्तमानपत्र पोहोचण्याचा, तर निश्चितपणे मी तुम्हाला या ठिकाणी 2-3 वर्तमानपत्रांची नावं सांगेल। ती वर्तमानपत्र त्याच्यापैकी एक जर तुम्हाला मिळालं तर डेली बेसिसवर ते तुम्ही वाचा। पहिलं वर्तमानपत्र म्हणजे लोकसत्ता। लोकसत्ता अतिशय उत्तम असं त्या ठिकाणी महाराष्ट्रभर प्रसिद्ध होणारं हे वर्तमानपत्र आहे। लोकसत्ता वाचल्यामुळे निश्चितच तुम्हाला मित्रांनो चांगल्या पद्धतीच्या बातम्या, त्या बातम्यांचं उत्तम ड्राफ्टिंग, त्याच्यामधली शब्दरचना, वाक्यरचना या सर्व गोष्टींमुळे आपसुकच तुमचं शब्द भांडार वाढत असतं। लिखाणाची वाचनाची सवय त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने जडते। लोकसत्ता पेपरचं संपादकीय सुद्धा उत्तम प्रतीचं असतं। त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स जर उपलब्ध असेल तर महाराष्ट्र टाइम्स सुद्धा तुम्ही आवर्जून वाचा। परंतु मुंबई, पुणे आणि नाशिक किंवा इतर चांगले जे शहरं आहेत मुंबईला कनेक्टेड, तर त्याच ठिकाणी हे महाराष्ट्र टाइम्स दैनिक अवेलेबल होऊ शकतं। त्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांपर्यंत महाराष्ट्र टाइम्स पोचत नाही असं मला माहिती आहे किंवा मला निश्चितपणे वाटतं। तर सांगण्याचा मतितार्थ असा आहे की लोकसत्ता वाचा, नसेलच तर सकाळ जे दैनिक आहे ते सगळ्यात उत्तम। मी स्वतः सकाळ पेपर हे विद्यार्थी दशेपासून वाचत आलेलो आहे। त्यानंतर लोकमत असेल तुमच्या रिजनमध्ये येणारा किंवा देशोन्नती असेल, इथपर्यंत तुम्ही वाचायला हरकत नाही। स्टँडर्ड पेपर वाचणं फार फार गरजेचं आहे, जेणेकरून स्टँडर्ड बातम्या आणि विश्वसनीय बातम्या त्या ठिकाणी छापल्या जातात आणि त्यांच्या शब्दरचना, वाक्यरचना सुद्धा त्या गोष्टी महत्त्वाच्या असतात। मग मित्रांनो, आता हा सकाळ पेपर या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो आहे। पहिलं पेज तर आजचा दिनांक आहे 11 डिसेंबर, तर हे पहिलं पेज जाहिरातीनेच भरलेलं आहे, ते आपण सोडून देऊया। त्यानंतर जो काही सकाळचं जे काही मुखपृष्ठ आहे, तर हे मुखपृष्ठ या ठिकाणी तुम्ही सर्वजण बघू शकतात। या मुखपृष्ठामध्ये नेमकं वाचायचं काय, तर बऱ्याचशा ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी दिनांक वगैरे या गोष्टी आहेत। याच्यामध्ये जी हेडलाईन दिली जाते, आता या ठिकाणी बातमी आहे अलविदा जनरल रावत यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार। आता आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की जे काही आपले सैन्य दलाचे प्रमुख होते विपिन रावत यांचं त्या ठिकाणी हेलिकॉप्टर क्रॅश झाल्यामुळे निधन झालं। त्यांच्यासोबत जवळपास जे जवान होते 13 जवान त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले। रावत यांच्या पत्नी या सुद्धा त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले। अतिशय गंभीर आणि अतिशय दुःखकारक अशी घटना आपल्या भारत देशासाठी झालेली आहे। भारताची फार मोठी हानी त्या ठिकाणी झालेली आहे मित्रांनो। मग मित्रांनो, या ठिकाणी ही बातमी जर वाचली आपण तर या ठिकाणी दिलंय की अलविदा जनरल रावत यांच्यावर अंत्यसंस्कार। या ठिकाणी दिलं आहे की तामिळनाडूतील हेलिकॉप्टर अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेले देशाचे पहिले सरसेनाध्यक्ष जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका यांना आज अवघ्या देशाने साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला।
येथील बेरार स्क्वेअर स्मशानभूमीमध्ये लष्करी इतमामात रावत दाम्पत्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी जर बघितलं तर रावत यांच्याबाबत दिलेलं आहे. तर रावत यांच्याबाबतची माहिती आपल्याला या बातमीमध्ये मिळू शकते. कशा पद्धतीने घटना घडली, कोणत्या ठिकाणी त्या घटना घडली, किती लोक त्यांच्यासोबत होते, 13 जण मृत्युमुखी त्या ठिकाणी पडलेले आहेत. तर या सर्व गोष्टी तुम्ही एक रजिस्टर त्या ठिकाणी करायचं आहे. या गोष्टी तुम्हाला डेली बेसिसवर दिनांक या पद्धतीचं तुम्ही जर जाड असं रजिस्टर किंवा जी नोंदवही जी आपण म्हणूया, तर ते आपण जर केलं तर निश्चितपणे तुम्हाला फायदाच होईल. त्या ठिकाणी तुम्ही जो पहिला घटक करायचा आहे तर तो घटक करायचा आहे भारत तथा राष्ट्रीय घडामोडी, याच्यासाठी हा पहिला घटक करायचा आहे. आता मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही सरळ तारीख टाकायची आहे 11 डिसेंबर, पेज 1. या पद्धतीने जर आपण सुरुवात केली सिस्टमॅटिक रित्याने तर निश्चितपणे तुम्हाला त्या गोष्टीचा फायदा होईल. पाहिजे तर तुम्ही 2 पेन यूज करू शकतात. एक लाल पेन वापरा किंवा जर आपल्याकडे एकच पेन असेल तर त्याच्या दृष्टीने करायचं आहे. या ठिकाणी जनरल रावत यांची बातमी आलेली आहे, तर ती आपण लिहून घेऊ शकतो. जनरल रावत यांच्याबाबत कालचं जे वर्तमानपत्र होतं त्याच्यामध्ये खूप चांगले लेख त्या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्या जीवनाविषयी, कशा पद्धतीने त्यांनी विविध परीक्षा, NDAची परीक्षा किंवा ज्या काही परीक्षा आहेत मिलिटरीच्या त्या पास केल्या, त्यांचं कौटुंबिक पार्श्वभूमी काय होती, कशा पद्धतीने त्यांनी विविध अशा युद्धांमध्ये जे काही मागे पाकिस्तानावर जे काही त्यांनी सर्जिकल स्ट्राईक जे केला होता त्याचे प्रमुख सुद्धा त्या कारवाईमध्ये प्रमुख हे रावत होते. तर रावत साहेबांविषयी निश्चितच प्रत्येकाला आदर आहे. तर या गोष्टी तुम्ही पूर्ण पेज श्री जनरल विपिन रावत यांच्यासाठी त्या ठिकाणी भरू शकतो. त्याच्यामध्ये त्यांचा जन्म कुठे झाला या बाबी, त्याचबरोबर कशा पद्धतीने त्यांचं जीवन गेलं, या सर्व बाबी तुम्ही लिहू शकतात मित्रांनो. म्हणजे पान नंबर 8वर यांनी दिलेलं आहे. तर 8 नंबरचं पेज जर बघितलं तर या ठिकाणी दिलं आहे की मान्यवर शोकाकुल, त्याचबरोबर दिग्गजांकडून श्रद्धांजली. तर या ठिकाणी विविध लष्करी अधिकारी आणि गृहमंत्री, त्याचबरोबर अर्थमंत्री, दिल्लीचे मुख्यमंत्री, हे सर्व भारताचे सरन्यायाधीश NV रमणा, परराष्ट्र मंत्री S जयशंकर, तर याच्यातून तुमचं मंत्रिमंडळ कोण आहे, मंत्रालयामध्ये कोण आहे, या सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतात. म्हणजे सरन्यायाधीश जे आहेत ते NV रमणा हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी माहिती होतं. भाजप अध्यक्ष JP नड्डा किंवा शेतकरी नेते राकेश टिकेत यांनी सुद्धा त्या ठिकाणी श्रद्धांजली वाहिली. म्हणजे या गोष्टी आपल्याला अशा पद्धतीने माहिती होतात. आता जे तुम्ही वाचलं या पेपरमध्ये तर लिहू शकता की परराष्ट्र मंत्री हे S जयशंकर, परराष्ट्र मंत्री करायचं त्याच्या पुढे डॅश आणि S जयशंकर यांचं नाव, परराष्ट्र मंत्री S जयशंकर सांगितलं. त्यानंतर जे काही भारताचे सरन्यायाधीश आहे NV रमणा, मग त्यांचं नाव तुम्ही लिहून घेऊ शकता. मग प्रश्न पुन्हा पडला पाहिजे की NV रमणा यांच्याबाबत आपण थोडी माहिती घेऊया, तर ते गुगलवर सर्च करू शकतात किंवा यूट्यूबला बघू शकतात. भरपूर माहिती उपलब्ध असते. तशी माहिती तुम्ही नोट करत गेलात तरच तुमचं चालू घडामोडी चांगलं डेव्हलप होऊ शकतं. मग मित्रांनो, पहिलं पेज आपण बघितलं की जनरल यांची माहिती आहे. त्यानंतर मागासवर्गीय आयोगाला निधी, इम्पिरिकल डेटासाठी राज्याकडून 1,57,00,000 रुपये मंजूर. ही बातमी सुद्धा अतिशय महत्त्वाची बातमी आहे. तर या बातमीबाबत सुद्धा तुम्ही या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने इतर मागासवर्गीयांचे आरक्षण टिकवण्यासाठी इम्पिरिकल डेटा गोळा करण्याचे निर्देश राज्य सरकारला 9 महिन्यापूर्वीच दिले होते. आता या आदेशाची अंमलबजावणी करण्याचा मुहूर्त राज्य सरकारने सुरू केला आहे. राज्य मागासवर्गीय आयोगाला डेटा तयार करण्यासाठी पहिल्या टप्प्यात 1,57,00,000 रुपये देण्यात आलेले आहेत. मग याच्यामध्ये दिलेलं आहे मित्रांनो की कामाची व्याप्ती, मग ते जिल्हा परिषदा 34, पंचायत समिती 351, हे सर्व माहिती या ठिकाणी तुम्हाला मिळू शकते. हे सर्व टिपून घेणं, नोंदवही जी सांगितली त्याच्यामध्ये लिहून घेणं गरजेचं आहे. आता मित्रांनो, या नोंदवहीचे आपल्याला जवळपास हे जे फ्लॅग दिसत आहेत तर 5 पार्टमध्ये ही नोंदवही त्या ठिकाणी तुम्हाला डिवाइड करून घेणं गरजेचं आहे. पहिलं जे आहे ते भारत आणि राष्ट्रीय बातम्यासाठी करायचं आहे. दुसरा जो पार्ट आहे तर तो महाराष्ट्र किंवा राज्यस्तरीय बातम्या, याच्यासाठी तुम्हाला हा दुसरा पार्ट, सेकंड पार्ट या ठिकाणी करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने तिसरा पार्ट जो आहे तर तो तुम्हाला क्रीडा
या घडामोडीसाठी म्हणजे क्रीडा विश्वामध्ये काय सुरू आहे हे या तुम्हाला तिसऱ्या पार्टमध्ये दिसून येईल. चौथा पार्ट जो करायचा आहे तो संपादकीयसाठी, म्हणजे संपादकीय जे काही लेख असतात मी पुढे सांगणारच आहे, तर त्याच्यासाठी सुद्धा त्याच्यातले मुद्दे लिहून घेण्यासाठी सुद्धा तुम्हाला संपादकीय म्हणून त्या ठिकाणी पार्ट करायचा आहे रजिस्टरचा. आणि शेवटचा पार्ट म्हणजे इतरमध्ये जिल्ह्याची बातमी असेल किंवा काही इतर जिल्ह्याची महत्त्वाची बातमी असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही ते टिपून घेऊ शकतात. अशा पद्धतीचं जर तुम्ही गेलात तर चालू घडामोडीचा एकही मार्क त्या ठिकाणी तुम्हाला जाणार नाही. हे मी स्वतः माझे जे सिलेक्टेड अधिकारी लोक आहेत ते सुद्धा हाच पॅटर्न त्या ठिकाणी चालू घडामोडीसाठी, पेपर वाचनासाठी आणि मासिक वाचनासाठी अवलंबत होते, हे या ठिकाणी खात्रीशीरपणे सांगतो. त्यानंतर पुढची बातमी आहे मित्रांनो, कामावर हजर व्हा, निलंबन मागे घेऊ, असं अनिल परब जे आहेत एसटी कर्मचाऱ्यांचं जे काही त्या ठिकाणी संप चालू आहे गेल्या दिवाळीपासून, तर परिवहन मंत्री अनिल परब यांनी त्यांना त्या सूचना केलेल्या आहेत. या ठिकाणी तुम्ही बघू शकता. पुढची बातमी आहे, बनावट इंजेक्शनची जळगाव येथे विक्री, अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई. आता तसं बघायला गेलं तर ही बातमी तेवढी आवश्यक नाही, परंतु तरी देखील आपण इतरमध्ये ही बातमी घेऊ शकतो. राज्य शासनाचं जे बातमी आपण भाग केलेला आहे महाराष्ट्र राज्यासाठी, तर त्याच्यामध्ये श्री अनिल परब साहेब यांनी जे काही वक्तव्य केलं आहे तर त्याबाबत ते लिहू शकतात. त्याचबरोबर या ठिकाणी शरद पवार साहेबांचा फोटो आपल्याला बघायला मिळत आहे. तर या फोटोमध्ये मित्रांनो शरद पवार साहेबांनी 81व्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या खास मुलाखतीमध्ये त्यांनी त्या पद्धतीने मत मांडलेलं आहे. तर या गोष्टी सुद्धा आपल्याला माहीत करून घेणं गरजेचं आहे. आता मित्रांनो आपण दुसऱ्या पानावर येणार आहोत. आता दुसरं पान जे आहे सकाळ वृत्तपत्राचं दुसरं पान जे आहे, तर त्या पानामध्ये या ठिकाणी तुम्ही बघू शकतात की काही सेलिब्रिटी वगैरे जे आहे तर सुग्रण म्हणून कॉलम आहे. तर या गोष्टी आपल्या कामाच्या नाहीत, परंतु ज्या लोकांना खाणं पिणं वगैरे या गोष्टींबाबत माहिती घ्यायची आहे, काही होम सायन्सचे विद्यार्थी असतात, काही लोकांचा छंद जो असतो मुलाखतीसाठी उपयुक्त, तर त्याच्यामध्ये ते पदार्थ बनवणे किंवा स्वयंपाक करून रेसिपी तयार करणे वेगवेगळ्या, तर हे त्यांचे छंद असू शकतात. काही महिला भगिनी असतील, काही आपले मित्र असतील त्यांचं, तर त्यांच्यासाठी हे कॉलम त्या ठिकाणी तुम्ही वाचून घेऊ शकतात. तर याच्यात सुद्धा चांगली माहिती मिळते. त्यानंतर इतर जे कॉलम आहे मका पराठा वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत तर या आपल्या कामाच्या जरी नाहीत तर मुलाखतीसाठी मात्र अशा काही रेसिपींची जर आवड छंद असेल आपला तर निश्चितपणे तुम्हाला फायदा होईल. आता पुढे जी बातमी आहे तर आता रेल्वे प्रवासातही ट्रेन होस्टेसची सेवा, प्रीमियम गाड्यांमध्ये महिलांना सुरक्षित प्रवास शक्य, घरगुती जेवणही मिळणार. आता तसं बघायला गेलं तर ही राष्ट्रीय बातमी आहे. या राष्ट्रीय सदरामध्ये कॉलममध्ये तुम्ही ही बातमी लिहू शकतात, कारण जसं एअर होस्टेस त्या ठिकाणी असतात मित्र हो, तर त्याच पद्धतीने ट्रेन होस्टेसची जी नवी संकल्पना आहे तर हे माहिती असणं गरजेचं आहे. याच्यामधले मूळ मुद्दे घेणं फार फार गरजेचं आहे. ज्याप्रमाणे एअर होस्टेस हवाई सुंदरी असतात त्याप्रमाणेच ट्रेन होस्टेस प्रवाशांच्या मदतीसाठी या ठिकाणी असणार आहेत. कामाचे स्वरूप कशा पद्धतीने असणार आहे त्यांचं हे सुद्धा या ठिकाणी आपण बघू शकतो. हे पॉईंट सुद्धा तुम्ही लिहू शकता. रेल्वे प्रवास सुरू होताना प्रवाशांचे स्वागत करणे, त्यांना भोजन देण्याचे, चहापासून सर्व काम त्या ठिकाणी करणार आहेत. प्रवाशांच्या तक्रारी ऐकून घेणे वगैरे ही कामे त्यांना करावी लागणार आहेत. म्हणजे अशा पद्धतीचे मुद्दे तुम्हाला मुलाखतीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. आता 3 नंबरचं पान जे आहे मित्रांनो तर ते पान आहे खानदेश म्हणून, म्हणजे आपला जो परिसर आहे तर या परिसरामध्ये 40गाव ते धुळे मेमू रेल्वे रुळावर येणार वगैरे अशा बातम्या आहेत. अंमळनेरची बातमी आहे. तर ह्या बातम्या जरी आपल्याला उपयुक्त नसल्या तरी हवामान अंदाज केंद्राची चोपडा येथे स्थापना ही बातमी कदाचित तुम्हाला उपयुक्त ठरू शकते. हवामान अंदाज केंद्राची चोपडा येथे स्थापना ही बातमी जी आहे तर हे बघू शकतो की पुणे येथील सीमांतिक स्टेक तर्फे शेतकऱ्यांसाठी हवामान अंदाज केंद्राचे उद्घाटन या ठिकाणी करण्यात आले. विठ्ठल ॲप्रो अध्यक्ष, म्हणजे या गोष्टी तुम्ही वाचून 1-2 ओळीचं लिहू शकता की हवामान अंदाज केंद्र कुठे कुठे आहे, कोणत्या केंद्रामार्फत हे सर्व केंद्र कंट्रोल केले जातात, या बातम्या तुम्ही घेऊ शकता.
त्याच्यानंतर पुढचा जर विषय आपण घेतला मित्रांनो, तर त्याच्या ठिकाणी संपादकीय हे पेज सगळ्यात महत्त्वाचं पेज या पेपर वाचनमध्ये असतं. ते तुम्ही आवर्जून वाचलं पाहिजे असं या ठिकाणी मी तुम्हाला सांगेन. मग या संपादकीय जे पेज आहे तर त्याच्यात काय वाचता येईल, तर जे काही संपादकीय पान आहे या ठिकाणी आपण बघू शकतो. संपादकीयमध्ये आज आहे आंदोलनाच्या यशाचा अर्थ. त्याच्यामध्ये दिलं की शेतकरी आंदोलकांनी सरकारला बहुतेक मागण्या मान्य करण्यास भाग पाडून संसदीय लोकशाहीचा प्रभाव काय असतो हे दाखवून दिलेलं आहे. म्हणजे मित्रांनो, दिल्ली या ठिकाणी जे आंदोलन वर्षभरापासून सुरू होतं, तर त्या ठिकाणी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब यांनी डिक्लेअर केलं होतं की ते तिन्ही कायदे मागे घेणार आहेत आणि हे कायदे त्या ठिकाणी संसदीय लोकशाही प्रणाली कशा पद्धतीने प्रभावी असते हे दाखवून दिलेलं आहे. त्याबाबतचा संपादकीय लेख या ठिकाणी आहे. हा पूर्ण लेख तुम्ही शब्द टू शब्द वाचणं गरजेचं आहे आणि जे जे महत्त्वाचे ठळक मुद्दे या आंदोलनाविषयी तुम्हाला माहिती करून घ्यायचे आहेत, तर ही इत्थंभूत माहिती त्या ठिकाणी तुम्हाला मिळते. मतमतांतरे जेव्हा आपल्याला तयार करायचे असतात किंवा वैचारिक मते किंवा जेव्हा आपण प्रगल्भता आपल्याला आपल्या विविध विषयांबाबत निर्माण करायची असते, तेव्हा एडिटोरियल किंवा संपादकीय वाचायला मी त्या ठिकाणी तुम्हाला आग्रह करेन. आता हाऊस ऑफ बांबू हे काही कामाचं नाही, एक कॉमेडी सदर आहे किंवा एक जनरल सदर आहे, ते वाचलं नाही तरी हरकत नाही. आता वादाच्या भोवऱ्यातील विशेषाधिकार, रवी पळसोकर यांचा हा लेख आहे. तर या लेखामध्ये वादाच्या भोवऱ्यातील विशेषाधिकार म्हणजे काय आहे हे त्या ठिकाणी बघूया. आता मित्रांनो, नागालँडमध्ये काही निष्पाप नागरिकांच्या मृत्यूनंतर तेथील सशस्त्र दल विशेषाधिकार कायदा रद्द करण्याच्या मागणीला जोर आला आहे. पण हा कायदा ज्या परिस्थितीत ज्या कारणांमुळे आणावा लागला ती मूळ कारणे दूर केली तर कायद्याची गरजच उरणार नाही. म्हणजे जे ईशान्य भारत आहे, नागालँड वगैरे जे काही त्या ठिकाणी राज्य आहेत, तर त्या ठिकाणी सशस्त्र दलाला विशेषाधिकार कायदा पारित करण्यात आला आहे. मग हा कायदा काय आहे, कशासाठी लागू झालेला आहे, नागरिक त्या ठिकाणी का मागणी करत आहेत त्या कायदा रद्द करण्याची, या बाबी या लेखातून तुम्हाला कळू शकतात. म्हणजे हे 2-3 जे काही त्या ठिकाणी महत्त्वाचे सदर आहेत तर ते तुम्ही वाचू शकता. त्यानंतर पुढचं जे पान आहे मित्रांनो, तर त्या पानामध्ये आपण बघूया, ते पान आहे क्रीडा. एक फॅमिली डॉक्टर वगैरे सदर आपलं पान आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आरोग्याबाबत जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर ते तुम्ही वाचू शकतात. अशा पद्धतीचं जे महत्त्वाचं आहे ते तुम्ही बघू शकतात. सगळ्यात महत्त्वाचं पान म्हणजे क्रीडा, म्हणजे शेवटचं जे पान आहे ते पान फार महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये दिलेलं आहे की भारताच्या युवा क्रिकेट संघात महाराष्ट्राचे तिघे. ही बातमी जरी राज्यस्तरावरची असली तरी वाचून घ्यायला हरकत नाही. मग हे तिघं कोण कोण सिलेक्ट झाले ते लिहू शकतो. बॉक्सिंग आणि वेट लिफ्टिंगचे ऑलिम्पिक भवितव्य धोक्यात, म्हणजे ही बातमी फार महत्त्वाची आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावरची बातमी आहे. ऑलिम्पिक पदकांसाठी भारताचे आशास्थान असलेल्या खेळापैकी बॉक्सिंग आणि वेट लिफ्टिंग मॉडर्न पेंटॅथलॉन यांना 2028 मध्ये लॉस एंजेलिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेतील 28 खेळांच्या प्राथमिक यादीतून वगळण्यात आलेलं आहे. मग का वगळलेलं आहे, कशाबाबत या गोष्टी आहेत, तर ते वाचून आपण त्या ठिकाणी लिहून घेऊ शकतो. त्यानंतर खेळातील बेकायदा सट्टेबाजी 1.7 ट्रिलियनच्या मार्गावर, पैशाचा गुन्हेगारांकडून वापर क्रीडा क्षेत्राला अखंडतेला धोका, ही बातमी सुद्धा महत्त्वाची आहे. ज्या पद्धतीने खेळामध्ये बेकायदा सट्टेबाजी होती तर त्याच्यावर आपली प्रगल्भ अशी मतं तयार होणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने पेपर वाचन मी तुम्हाला सांगितलेलं आहे. या पेपरामध्ये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, राज्य, इतर आणि आपला परिसर अशा बातम्या त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलेल्या या नोंदवहीमध्ये नोंद करून घ्यायची आहे, रजिस्टरमध्ये लिहून घ्यायचं आहे. जाड असं रजिस्टर तुम्ही त्या ठिकाणी तयार करा. वर्तमानपत्रासोबतच मासिकं सुद्धा तुम्ही वाचन करा. पुढचा जो भाग असणार आहे तर मासिक कशा पद्धतीने वाचलं पाहिजे, योजना असेल, लोकराज्य असेल, कुरुक्षेत्र असेल, किंवा एक साप्ताहिक अतिशय महत्त्वाचं आहे. कोणतं महत्त्वाचं साप्ताहिक कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी आहे हे सुद्धा मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगणार आहे मित्रांनो. तर पुढचा भाग नक्की बघा. हा पेपर वाचनचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार, जय हिंद.